नमस्कार मित्रमैत्रिणींनो. रोज सकाळी आपला पुनर्जन्म होत असतो. आपण जे काही करतो ते आजच्या दिवसापुरताच ठेवा, अन्यथा आयुष्यभर त्रासच सहन करावा लागेल. 1000 पोकळ शब्दांपेक्षा एका चांगल्या शब्दाने मनाला शांतता मिळते. त्यामुळे नेहमी चांगलेच बोला. जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत चांगलं बोला. वाईट शब्द तोंडातून काढू नका. जे संतापजनक विचारांपासून नेहमी दूर राहतात त्यांना नेहमीच मानसिक शांती मिळते, कारण त्यांचं मन शांत असतं आणि मनात कोणत्याही विचारांचं काहूर माजलेलं नसतं. कोणतीही गोष्ट न चिडता न रागवता दुसऱ्याला सांगणं हे ज्याला जमलं त्याला आयुष्य जगायला जमलं. कारण समोरच्यावर चिडणं खूप सोपं आहे, परंतु त्याचं मन न दुखवता त्याला ती गोष्ट सांगणं तेवढंच अवघड आहे. तेव्हा समोरच्याचं मन न दुखवता नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करा. स्वतःच्या मनावर विजय मिळवणं हे इतरांवर विजय मिळवण्यापेक्षा अधिक कठीण काम आहे. त्यामुळे सर्वात पहिलं स्वतःच्या मनावर विजय मिळवायला शिका. एका मेणबत्तीने तुम्ही हजारो मेणबत्ती उजळू शकता. आनंदाचंही तसंच आहे. तुम्ही जितका आनंद वाटणार तितकाच तो वाढणार. आनंद हा वाटल्याने कधीच कमी होत नसतो. आपलं आयुष्य हे दुसऱ्याच्या आयुष्याशी तुलना करत राहिला तर तुम्हाला कधीच मनशांती मिळणार नाही. आपल्याकडे जे आहे त्यामध्ये समाधान मानून आनंदी राहण्याचा नक्की प्रयत्न करा. आयुष्यात काही साध्य करण्यासाठी आपल्याला फक्त 2च गोष्टींची आवश्यकता असते. पहिलं म्हणजे संकल्प आणि दुसरं म्हणजे कधीही न संपलेलं धैर्य. आपलं मन हलकं करायचं असेल तर भावना समजणारी माणसं हवी असतात आणि ती माणसं तुम्ही तुमच्या लाईफमध्ये नक्की कमावण्याचा प्रयत्न करा. कोणाचाही सूड उगवू नका. आपल्या कर्माला त्याचं काम करू द्या, कारण कोणतीही वाईट गोष्ट जास्त काळ टिकत नाही. दुःख हे टाळता येण्याजोगं अजिबात नाही, पण त्यामध्ये किती रमून राहायचं हे आपल्या हातात आहे. त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुम्हीच ठरवायचं आहे. आपण काय विचार करतो त्याचप्रमाणे आपण माणूस म्हणून जगतो. आपण आपल्या विचारानुसार मोठं होत असतो. आपल्या विचारांनी जग बनतं हे मात्र नेहमी लक्षात ठेवा. चित्त हे पाण्याप्रमाणे आहे. जेव्हा पाणी खळखळत असतं त्याचप्रमाणे चित्त थाऱ्यावर नसतं तेव्हा काहीच दिसत नाही, पण पाणी जेव्हा शांत असतं तेव्हा त्याचा तळही दिसतो. त्याचप्रमाणे चित्त थाऱ्यावर असेल तर कोणत्याही संकटाचा सामना करणं अत्यंत सोपं असतं. इतरांवर दयाळूपणा दाखवा. नेहमी प्रेमाने वागा. तुमचा हेतू चांगला आहे ना ते तपासून पहा. तुमची वागणूक योग्य आहे ते तपासून पहा आणि दुसऱ्याला माफ करण्याची क्षमता ठेवा. तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचं स्वतःचं कर्मच जबाबदार आहे हे एक दिवस तुमच्या नक्की लक्षात येईल. तुम्ही केलेल्या कर्माचं फळ तुम्हाला इथं भोगावीच लागतात. नेहमी चांगला विचार करा. दुसऱ्यांबरोबर चांगलं वागा. त्यांच्याबद्दल चांगलं बोला. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे तुमचंही नेहमीच चांगलं होईल. तेव्हा चांगलं राहण्याचा आणि चांगलं विचार करण्याचा आणि दुसऱ्यांबद्दल चांगला भाव ठेवा. दिवस मावळला पण आयुष्य नाही. उद्या सूर्य पुन्हा उगवणार आणि संध्याकाळी, पण आयुष्यात मेहनत कधीही सोडायची नाही. आयुष्यात कितीही मोठी संकटं येऊ द्या, तुम्ही फक्त ठाम उभे राहून त्या संकटाशी सामना करण्याची ताकद ठेवा. खूप लोक आपल्याला ओळखतात, पण त्यातील मोजकीच लोक आपल्याला समजून घेतात. दुसऱ्याला बदलण्याचा प्रयत्न करण्यात अपयश येईल. आधी स्वतःला बदला, मगच यश मिळेल. जीवनात खरं बोलून मन दुखावलं तरी चालेल, पण खोटं बोलून हसू करून घेऊ नका. कारण एक ना एक दिवस खोटं उघड होतच असतं. तेव्हा नेहमी सत्याची कास धरा. आनंद देण्याचा कोणालाही कधीच प्रयत्न करू नका, कारण त्याचं आयुष्य असतं फक्त तुमच्यासारख्या जवळच्या वाटणाऱ्या माणसांच्या विश्वासावर. म्हणून त्यांचा विश्वासघात कधीही करू नका. जो तुमच्यावर विश्वास ठेवतो त्याच्या विश्वासाला तुम्ही पात्र राहा, तरच तुम्ही आयुष्यामध्ये माणूस म्हणून जीवन जगाल. अन्यथा विश्वासघातकी म्हणून
तुमचा परिचय माणसांमध्ये कायम राहील. द्वेषाचा द्वेष करणं ही प्रक्रिया कधीच संपत नाही, तर द्वेष हा प्रेमानेच संपू शकतो. हा एक अविश्वसनीय कायदा आहे. ज्यांना द्वेष करणं थांबवायचं असेल त्यांनी प्रेम करायला शिकायला हवं. जगात इतर कोणावरही अधिक प्रेम करण्यापेक्षा तुम्ही स्वतःवर अधिक प्रेम करा. स्वतःवर प्रेम करण्यास नक्की शिका. नक्की यातून तुमची प्रगती होईल आणि माणसे जोडत चाल. संपूर्ण विश्वात आपण स्वतःही प्रेमासाठी पात्र आहोत हे लक्षात ठेवा. आयुष्यात काही करून दाखवायचं असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करा. आयुष्याच्या वाटेवरचा प्रवास कधीच ठरवून करायचा नसतो. जशी वळणं येतील तसं आपल्याला वळावंच लागतं. जीवनाच्या प्रवासात एक गोष्ट नक्की शिकायला मिळते. आधार द्यायला थोडेच पण धक्का मारायला खूप लोक येतात. श्वास सोडल्यावर माणूस एकदाच मरतो, पण जवळच्या व्यक्तीने साथ सोडल्यावर माणूस रोज थोडा थोडा मरत असतो. समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवावर अवलंबून असतात. तेव्हा अनुभव चांगले असो किंवा वाईट असो, त्यामधून योग्य तो बोध घ्या. फाटलेल्या कपड्याला सांधताना क्षणभर टोचणारी सुई सर्वांच्याच लक्षात राहते, पण आयुष्यभर जोडून ठेवणारा धागा कोणालाही कधीच दिसत नाही. आणि दोन नात्यांना अजोड आणि आबाधित ठेवणारा तो पवित्र धागा अखंड राहतो. आयुष्य चांगलं जगावं म्हणून मनुष्य जीवनभर धडपड करतो. सुखाच्या शोधात जीवनभर वणवण भटकतो. पण माणसाला शेवटी कळतं की खरं सुख हे वणवण भटकण्यात नाही, तर ते समाधान मानण्यातच आहे. तेव्हा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंदी आणि समाधानी राहण्याचा नक्की प्रयत्न करा. नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुःखी राहण्यापेक्षा समाधानी कसं राहता येईल हे ज्याला कळलं ना, तोच खरं आयुष्य जगायला शिकला. आयुष्यात सगळे दिवस सारखे नसतात. चढ उतार येतच राहतात. फक्त चढ आला की माजायचं नाही आणि उतार आला की लाजायचं नाही. या गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर तुम्ही अजिबात डगमगणार नाही आणि तुमची प्रगती कुणीही रोखू शकणार नाही. आपल्यासोबत दुसऱ्याचंही चांगलं व्हावं अशी मानसिकता ज्यांची असते ना, त्यांना आयुष्यात काहीही कमी पडत नाही. तेव्हा चांगलं करण्याचा नक्की प्रयत्न करा. एकमेकांचं चांगलं व्हावं हा विचार मनामध्ये नक्की ठेवा. प्रत्येकाचं जीवन आयुष्य फार सुंदर आहे, ते आनंदात जगा. दुसऱ्यालाही आनंदी जगू द्या. स्वार्थ आणि अहंकार कधीही मनात ठेवून वागू नका. वाईट कठीण प्रसंग कधी कोणावर येईल हे सांगू शकत नाही, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी. सुखी माणसाचा सदरा हा समाधानी माणसाच्या अंगावरच सापडतो. सुख आपल्या हातात नाही, पण सुखानं जगणं आपल्या हातात आहे. विचाराने श्रीमंत आणि मनाने समाधानी असणारी व्यक्ती सदैव सुखी असते. हसणं फार सुंदर आहे. दुसऱ्याला हसवणं त्याहून सुंदर आणि वंदनीय आहे. मात्र दुसऱ्यावर हसणं हे निंदनीय आहे. मन मोकळं जगणं आणि मनासारखं जगणं यातलं अंतर कळालं की आयुष्याच्या वाटा या आभाळासारख्या होतात. स्पष्ट बोला, पण ते असं बोला की ज्यांच्यामुळे समोरच्याला कष्ट होणार नाही आणि तुमचं असलेलं नातंही नष्ट होणार नाही. उत्तम आणि उच्च पदवी ही सुद्धा ऐपतच आहे. नुसतं स्वाभिमान आहे पण कोणतीच पात्रता नाही. अशी माणसं जास्त मग्रूर असतात. तेव्हा मग्रूर न राहता स्वाभिमान ठेवा. त्याबद्दल आपल्याबद्दल पात्रताही ठेवा. आपल्या वाईट काळात आपली किंमत कमी करण्याचा प्रयत्न अनेकदा केला जातो, मात्र संयम राखला तर आपलं अस्तित्व कुणीच संपवू शकत नाही. स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करत असतात, पण इतरांचा विचार करणाऱ्या लोकांची मात्र प्रगती कायम होते. आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते आणि आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मात्र मन ठरवतं. पण आयुष्यभर कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावच ठरवतो. दुसऱ्याचं चांगलं करण्यासाठी कोणत्याही पदवीची गरज नसते. फक्त मनात चांगली भावना असावी लागते आणि याच भावनेचा आजकाल खूप अभाव जाणवतो आहे. म्हणूनच माणसं एकमेकांपासून दूर चालली आहेत.
तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.